हाय, कशा आहात सगळे? स्वागत आहे प्रतीक्षाच किचनमध्ये. मी प्रतीक्षा आज बनवते आहे गव्हाच्या पिठाचे कुकीज आणि तेही होममेड. तर सर्वात प्रथम बघा, मी अर्धा कप पिठी साखर आणि अर्धा कप तूप घेतलेलं आहे रूम टेम्परेचरवरती. हे एकजीव करून चांगलं फेटून घ्यायचं आहे. खूप मस्त असं फेटायचं आहे. फेटत राहायचं जोपर्यंत ते फ्लफी होत नाही. एकदा ते फ्लफी झालं की तुम्हालाच कळतं त्याच्यामध्ये एअर पकडलं जातं. एवढं फेटायचं. थोडं 10 मिनटं लागतील तुम्हाला फेटायला, पण जेवढं फेटाल तेवढं चांगलं आहे. आणि विहान असा आहे की जे बघतो ते मागतोच, मम्मी बनव मम्मी बनव. तर त्याच्या डिमांडवरती हे मी बनवते आणि मला मस्का पण असा म्हणतो आहे, मम्मी प्लीज बनव, हे गव्हाच्या पिठाचं आहे. तर मी बघा 1 कप गव्हाचं पीठ आणि हाफ कप चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडासा बेकिंग पावडर, हाफ टीस्पून, चिमूटभरच मीठ घेतलं आहे. मीठ फक्त नावाला टाकायचं आहे. मीठ टाकून आपण हे सगळं एकजीव करायचं आहे, पूर्ण ते एकसारखं क्रम्बल होईल असं. विहान खूप डिमांडिंग आहे. आता मी ते एकजीव केलेलं आहे. आता थोडंसं दूध लागेल आपल्याला. बघा त्याचं मुठ्ठी बनते, मुठ्ठी केली तर दुधाने ते मी मळून घेणार आहे पीठ. एकदम सॉफ्ट पण डो नाही करायचं आहे आणि एकदम हार्ड पण नाही. पण हां, बिस्किट बनतील एवढं तर करायचंच आहे. बघा तो मी डो बनवलेला आहे आणि जो मध्ये आहे तो विहान आहे. तो मला मदत पण करतो आहे. म्हणजे त्याच्या आवडीची कुठली गोष्ट बनत असेल ना, तो पुढे पुढे असतोच. त्याचा हात आहे बघा. मी त्याला बोलते, अरे गप, तुला नाही जमणार. नाही मम्मी, मी पण करतो. मम्मी ते कुक होईपर्यंत त्याची लुडबुड होतीच. बिस्किट खाऊनच तो बाहेर गेला खेळायला. आता यांना मळून घेतलं आहे, ड्रायफ्रूट टाकलेत मी त्याच्यामध्ये आणि एकसारखे सगळे गोळे करून मग आपण त्यांना बिस्किटचा आकार देणार आहोत. तो टूथपिकचा मी मदत घेतली आहे शेप देण्यासाठी. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही फोकने पण होल करून शेप देऊ शकता. मी स्क्वेअर शेप दिलेला आहे टूथपिकने. सर्कल पण केलं. ते विहानचे बिस्किट बघा, त्याला बोलते तुला नाही जमणार. आणि असे क्रॅक जर गेलेच पाहिजेत तरच ते बिस्किट प्रॉपर आहेत. एकदम सॉफ्ट डो असेल तर मग ते होणार नाहीत. बिस्किटांवरती थोडी क्रॅक असतातच, जे आपण बेकरीमधून घेतो. प्रतीक्षाच किचनवरती नवीन असाल तर प्लीज प्रतीक्षाच किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी मी आणि माझा मुलगा आणत राहू. मुलगा माझा खूप डिमांडिंग आहे, पण सगळ्यांचीच मुलं असतात, जे बघतात ते हट्ट करतात आणि त्याला माहिती आहे मी बाहेरून काही आणून देत नाही. म्हणून मम्मी हे घरी बनव, मम्मी हे घरी बनव. ज्या दिवशी बघतो त्याच दिवशी मागतो. तर मी सर्कल आणि स्क्वेअर नाही आहे, सॉरी, सर्कल एक शेप दिलेला आहे आणि एक असा ओव्हल टाईप बोलू शकता. असे 2 प्रकारचे मी शेप देऊन बिस्किट बनवलेले आहेत. तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही करू शकता. आणि थोडेसे ड्रायफ्रूट आहेत ते मी वरतून टाकून थोडेसे प्रेस करणार आहे हाताने, जे ते चिपकतील एवढेच. आणि हे मी ओव्हनमध्ये बेक नाही करत आहे. मी हे बेक कशात करते ते बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा, हे मी एक मोठा टोप घेतला आहे. तो टोप प्रीहीट करायला ठेवला होता झाकण देऊन. आता मी त्याच्या तळाला एक रिंग ठेवली आहे. त्या रिंगवरती ती प्लेट आहे आणि प्लेटेवरती ते आपण बिस्किट ठेवलेले आहेत. आणि हे आता मीडियम गॅसवरती आपण झाकण ठेवून यांना हीट करून घेणार आहोत, कमीत कमी 20 मिनटं तरी. एका साईडला मी कढईमध्ये पण ठेवले. तर अशा प्रकारे माझे बिस्किट होममेड तयार झालेत.